चला तर मंडळी, आज आपण बनवूया गव्हाच्या पिठाची कुरकुरीत शंकरपाळी। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी दूध घ्यायचे आणि दूध हे साखर विरघळेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचे। परातीमध्ये वाटीच्या प्रमाणानुसार 4 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे। वजनी अर्धा किलो गव्हाचं पीठ घ्यायचे आणि त्यात चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धा वाटी तूप घालून घ्यायचे आणि ते तूप चांगलं चोळून घ्यायचे। आपण थंड करून घेतलेलं दूध हे घालून उंडा हळूहळू मळून घ्यायचा आहे। जसं लागेल तसं दूध घालायचे आणि पीठ हे चांगलं मळून घ्यायचे। आणखीन थोडंसं दूध घालते मी आणि पिठाचा उंडा मळून घेते। जवळजवळ आपला उंडा मळला गेलेला आहे आणि एकदम सॉफ्ट उंडा मळला गेलेला आहे। आता एक उंडा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी थोडीशी जाडच ठेवायची आहे। कटरच्या साहाय्याने साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आहे। आणि शंकरपाळ्याचा आकार देऊन सगळी शंकरपाळी कट करून घ्यायची आणि एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आणि त्याच्यात शंकरपाळी हळूहळू सोडून घ्यायचे आणि गुलाबी रंगावर येईपर्यंत ते तळून घ्यायचे। जवळजवळ आपली शंकरपाळी तळत आलेली आहे। अशा प्रकारे आपली शंकरपाळी तयार आहे। तुम्ही बघू शकता शंकरपाळीला